यापूर्वी आपण विपणनाची व्याख्या आणि विपणनाचे वैशिष्ट्य बघितले होते. आता त्या नंतरचा भाग आपण या ठिकाणी बघतोय. विपणनाच्या विभिन्न बाबी म्हणजे मार्केटिंग एंटिटीज. विपणनामध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश होतो त्याचं वर्गीकरण एक 10 विभागामध्ये किंवा 10 भागामध्ये किंवा प्रकारात केलं जातं. ते प्रकार आपण या ठिकाणी बघतोय. त्यामध्ये विपणनामध्ये वस्तू ही सर्वात जुनी आणि मूळ अशी सर्वात चालणारी अशी विपणनाची बाब आहे. म्हणजे विपणन हे वस्तूशिवाय होऊ शकत नाही. मग आता वस्तूचे काही प्रकार आहेत. भौतिक वस्तू आणि उपभोग्य वस्तू आणि औद्योगिक वस्तू. त्यामध्ये अन्न पदार्थ असतील किंवा दूरचित्रवाणी असेल, कापड असेल, फर्निचर असतील, ही सर्व या स्वरूपात ही भौतिक वस्तू यामध्ये समावेश केला जातो. म्हणजे विपणन हे वस्तूशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही, म्हणून ही अतिशय महत्त्वाची बाब मानली जाते. त्यानंतर दुसरं वर्गीकरणामध्ये सेवा याचा समावेश होतो आणि सर्वात महत्त्वाचे जसं वस्तूचं मार्केटिंग केलं जातं त्याचप्रमाणे सेवाचं देखील मार्केटिंग केलं जातं. आता या कोणकोणत्या स्वरूपातल्या सेवा आहेत. बस ही एक सेवाच आहे, विमान सेवा आहे, हॉटेलिंग ही एक सेवा आहे, दुरुस्ती ही एक सेवा आहे, किंवा वैद्यकीय सेवा असेल किंवा बँकिंग सेवा असेल किंवा कायदेशीर सेवा असेल किंवा व्यवस्थापन सल्ला, ह्या सर्व सेवा आहेत. याचं देखील मार्केटिंग केलं जातं. काही सेवा वस्तू निगडीत असतात आणि काही वस्तू नंतर आपल्याला मिळतात की ज्या सेवा आपण वस्तू बरोबर घेतो. अशा सेवा ह्या मार्केटिंगमध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात. म्हणजे सेवाचं देखील मार्केटिंग केलं जातं. वस्तू आणि सेवा हे मार्केटिंगचा अविभाज्य भाग मानला जातो. तर त्याचप्रमाणे तिसरा महत्त्वाचा भाग आहे प्रसंग, इव्हेंट. आधुनिक विपणनामध्ये प्रसंगाचं देखील मार्केटिंग केलं जातं. प्रसंग कोणता असो, उदाहरणार्थ काही ट्रेड शोज आपण बघतो, कार शोज असेल याचं मार्केटिंग केलं जातं. गायन कार्यक्रम असतील, संगीत कार्यक्रम असतील, जादूचे प्रयोग असतील, विविध स्वरूपातले यांचं देखील मार्केटिंग केलं जातं. म्हणजे प्रसंग हा देखील महत्त्वाचा भाग मानला जातो. म्हणून प्रसंग हा देखील मार्केटिंगचाच एक वर्गीकरणाचा एक पार्ट मानला जातो. त्यानंतर चौथा पार्ट आहे प्रॉपर्टीज किंवा मालमत्ता. म्हणजे मालमत्तेचे 2 प्रकार आहेत, वास्तव मालमत्ता आणि वित्तीय मालमत्ता. रिअल इस्टेट आणि फायनान्शियल प्रॉपर्टी असे 2 मुख्य प्रकार आहेत. प्लॉट असेल, जमीन असेल, शेततळे असतील, बंगले असेल, ही रिअल प्रॉपर्टी आहे. आणि भाग असतील, कर्ज रोखे असतील, ही एक फायनान्शियल प्रॉपर्टी यामध्ये समावेश केला जातो. म्हणून मालमत्ता देखील हे विपणनाचा एक अविभाज्य भाग मानला जातो. म्हणून वर्गीकरणामध्ये त्याचा देखील समावेश केला जातो. त्याच पद्धतीने माहिती, इन्फॉर्मेशनचं देखील माहितीचं देखील मार्केटिंग केलं जातं. कंपन्या असतील, शैक्षणिक संस्था असतील, संशोधक असतील, विद्यापीठ असतील, विद्यार्थी असतील, संशोधक असतील, शिक्षक असतील, हे सर्व माहिती घेतात. म्हणजे माहिती विकत घेतात. म्हणजे माहितीचं देखील मार्केटिंग केलं जातं. आणि ही प्रत्येकाची गरज आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्याला पाहिजे असेल ते आपण विकत घेतो. शिक्षक असेल, शिक्षकाला जी इन्फॉर्मेशन पाहिजे तो त्या पद्धतीने विकत घेतो. शैक्षणिक संस्था असेल, त्यांना जे आवश्यक आहे तो त्या पद्धतीने विकत घेतो. म्हणजे माहिती हा देखील मार्केटिंगचा अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो. त्याचप्रमाणे संकल्पना, आयडियाज ही देखील एक भौतिक वस्तूच्या एक संकल्पना मानली जाते. म्हणजे सर्वात महत्त्वाची भौतिक वस्तूचे विपणन होत असते. ग्राहक त्या भौतिक वस्तूच्या मागे असलेली संकल्पना विकत घेतो. आपण एखादी वस्तू घेतो म्हणजे त्याच्या बरोबरची संकल्पना किंवा ती आयडिया किंवा ती कल्पना आपण विकत घेतो. म्हणजे त्याचं देखील मार्केटिंग केलं जातं. आता या कल्पना कोण देऊ शकतं तर त्याचं उदाहरण आहे आर्किटेक्ट आहे.
आर्किटेक्टनं नकाशा करून दिला म्हणजे त्या प्रकारची वस्तू उत्पादित होणार आहे किंवा निर्माण होणार आहे, म्हणजे ती आयडिया आपण विकत घेतलेली आहे. त्यानंतर संशोधक असेल, संशोधकांना जी माहिती गोळा केलेली आहे किंवा जो डाटा गोळा केलेला आहे तो देखील एक कल्पना आहे किंवा ती कल्पना आपण काय करतो, विकत घेतो. आणि सल्लागार संस्था असेल म्हणजे संकल्पना किंवा आयडिया याचं देखील मार्केटिंग केलं जातं. त्यानंतर 7वा घटक आहे संघटना. वाणिज्यामध्ये ज्या लौकिक प्रतिमा आहेत किंवा संघटना आहेत त्या आपल्या नावाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. तसं टाटा असेल, बिर्ला असेल, फिलिप्स असेल, त्यानंतर लकीचंद आर्यल असेल, रिलायन्स असेल, प्रत्येक वस्तू मागं आपल्या नावाचा ते आपल्या संघटनेचा किंवा आपल्या नावाचा वापर करतात आणि ते ब्रँड कंपनीचं ते ब्रँड नेम असतं. म्हणजे प्रत्येक वस्तू बरोबर आपल्या नावाचा ते यूज करतात. म्हणून याला देखील मार्केटिंग, याचं या नावाचं किंवा संघटनेचं देखील मार्केटिंग केलं जातं. त्यानंतर स्थळे किंवा प्लेसेसचं देखील मार्केटिंग केलं जातं. जसे हैदराबाद असेल, बेंगलोर असेल, मुंबई असेल, हे IT उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी या स्थळाचं मार्केटिंग केलेलं आहे. म्हणजे सगळ्या प्रकारच्या सेवा सवलती किंवा मोठ्या प्रमाणावर तिथं दिल्या जातात आणि त्या स्थळाचं मार्केटिंग केलं जातं. म्हणजे गुंतवणूकदारांना किंवा ते राज्य महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, आपल्याकडे आकर्षित करत असताना सगळ्या सेवा किंवा त्या स्पॉटचं मार्केटिंग करतात आणि त्या गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच पद्धतीनं व्यक्ती हा देखील महत्त्वाचा भाग आहे. पर्सन, आता ज्या चित्रपट सृष्टीमध्ये काम करणारे नटनट्या असतील किंवा खेळाडू असतील, ह्या सर्वांचं काय केलं जातं, आपल्याला यांचं देखील मार्केटिंग केलं जातं. अपोलो सारख्या जे हॉस्पिटल आहे तर हार्ट स्पेशालिस्ट किंवा सर्जनचं देखील ते मार्केटिंग करतात. म्हणजे आमच्याकडे या प्रकारचा सर्जन आहे, आमच्याकडे याचा अर्थ असा होतो त्या व्यक्तीचं आपण मार्केटिंग करतोय. आणि पर्सन हा महत्वाचा भाग म्हणून मोठ्या नामांकित व्यक्ती ज्या आहेत त्यांचं या रिअल शो मध्ये मार्केटिंग केलं जातं आणि त्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर आपण त्याचा उपयोग करतो. त्यानंतर अनुभव ही एक संकल्पना आहे. वॉल्ट डिस्नीने ही उपयोगात आणली. विभिन्न प्रकारच्या ज्या काही अनुभव आहेत ते अनुभव यांचं मार्केटिंग केलं जातं. राजवाडा असेल, पर्यांचा राजवाडा असेल, भूत बंगला असेल, रॉक क्लाइम्बिंग असेल, आकाशात उडणं असेल, जंगल सफरी असतील किंवा सेलिब्रिटी सोबत जेवण, ह्या सर्व प्रकारचे अनुभव याचं देखील काय केलं जातं, मार्केटिंग केलं जातं. म्हणजे मार्केटिंग म्हणजे केवळ वस्तूचं खरेदी विक्री असं नाही, तर यामध्ये ह्या 10 बाबी येतात. म्हणजे वस्तूचं मार्केटिंग होतं, सेवांचं मार्केटिंग होतं, प्रसंगाचं मार्केटिंग होतं, मालमत्तेचं मार्केटिंग होतं, माहिती तंत्रज्ञानाचं मार्केटिंग होतं, संकल्पनांचं मार्केटिंग होतं, संघटनेचं मार्केटिंग होतं, स्पॉट किंवा स्थळांचं मार्केटिंग होतं, व्यक्तीचं मार्केटिंग केलं जातं, अनुभवाचं मार्केटिंग केलं जातं. अशा 10 बाबी यामध्ये आपल्याला समावेश केल्या जातात. आता विपणनाची जी उत्क्रांती आहे ती कशी झालेली आहे किंवा विपणन हे कशा पद्धतीनं डेव्हलप होत गेलेलं आहे त्याची काही ठळक टप्पे आपल्याला या ठिकाणी बघायचे. तर पहिला टप्पा आहे वस्तू विनिमय अवस्था. त्याला आपण म्हणतो स्टेज ऑफ बार्टर. एका वस्तूच्या बदल्यामध्ये ज्यावेळेस दुसरी वस्तू घेतली जाते किंवा त्या व्यवहारास वस्तू विनिमयाची अवस्था अशी म्हटलं जातं. ही फार पुरातन काळाची अवस्था आहे. पहिली अवस्था म्हणता येईल म्हणजे 4000 वर्षापूर्वीची अवस्था आहे. आज देखील आपण खेड्यामध्ये बघतो एका वस्तूच्या मोबदल्यामध्ये दुसरी वस्तू घेतली जाते आणि आपल्याला जी पाहिजे त्याला ती वस्तू द्यायची आणि आपल्याला जी पाहिजे ती घ्यायची. त्याला म्हणतो आपण वस्तू विनिमयाची अवस्था असं म्हटलं जातं. म्हणजे 6000 आजपासून 6000 वर्षापूर्वीची अवस्था असं म्हटलं जातं आणि ही अतिशय महत्वाची. म्हणजे मार्केटिंगची सुरुवात वस्तू विनिमयापासून झालेली आहे हे यातून सिद्ध होतं. म्हणजे वस्तू विनिमय ही मार्केटिंगची सर्वात प्रथम अवस्था असं म्हणलं. आता एका वस्तू देऊन दुसरी वस्तू घेणं हा जरा अडचणीचा भाग झालेला आहे. म्हणजे आपल्याकडे अतिरिक्त असलेली वस्तू दुसऱ्याला द्यायची ना, त्यासाठी घरोघर फिरायला जावं लागत असायचं आणि मग प्रत्येक ठिकाणी जायचं आणि ती वस्तू आपली वस्तू दुसऱ्याला दाखवायची आणि त्या मोबदल्यामध्ये दुसरी वस्तू आपण घ्यायची.
या बाबी याच्यातून स्थानिक बाजारपेठेचा उदय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता या स्थानिक बाजारपेठा म्हणजेच काय, त्यावेळेच्या काळच्या जत्रा त्या आज देखील आहे. जत्रा आणि यात्रामध्ये फार मोठा फरक आहे, परंतु जत्रा भरवले जायचे म्हणजे खरेदीदार आणि विक्रेतार हे एकमेकाच्या समोर यायचे आणि यातून काय व्हायचं, वस्तू विनिमय व्हायचा. म्हणजे एकमेकाच्या घरी जाऊन किंवा फिरून वस्तू विकण्यापेक्षा एका ठिकाणी सर्वांना जत्रेच्या निमित्तानं एकत्र यायचं आणि त्या ठिकाणी वस्तू विनिमय करायचा. यातून काय होतं, स्थानिक बाजारपेठेचा उदय होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरची पुढची टप्पा येतो पैशाची उत्क्रांती. हा जो कालखंड आहे इसवी सन 700 वर्षापूर्वीचा पैशाचा शोध लागलेला आहे आणि पैसा हे देवाणघेवाणीचं माध्यम म्हणलं. म्हणजे एका वस्तूच्या स्वरूपामध्ये दुसरी वस्तू घ्यायची, वस्तू विनिमयाच्या ऐवजी वस्तू देऊन पैसा घ्यायचा किंवा पैसा देऊन वस्तू विकत घ्यायची, अशा प्रकारची जी अवस्था आहे त्याला पैशाची उत्क्रांती होणं झाली असं म्हणता येईल. आता या नफ्याची यातून काय झाली, नफ्याची संकल्पना उदयास आली, संपत्तीची संकल्पना अस्तित्वात आली, नफाखोरीचं किंवा उत्पादक उपभोक्त्यांचं भौगोलिक अंतर वाढलं. हा जो भाग आहे तर यातून आपल्याला दिसून येतो. आता पुढचा टप्पा आहे भांडवलशाहीचा उदय. नफ्याची व संपत्तीची म्हणजे ज्यावेळेस पैशाची उत्क्रांती झाली, पैशाचा शोध लागला, तर प्रत्येकाला नफा मिळवणं हे क्रमप्राप्त ठरलं किंवा नफा ही संकल्पना लोकांच्या लक्षात यायला लागली आणि संपत्ती संकल्पना उदयास आली. इंग्रज असेल, फ्रेंच असेल, डच असतील, या लोकांना आपल्या ज्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि या वसाहतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपल्याकडचं जे भांडवल आहे ते त्यामध्ये गुंतवून मोठ्या प्रमाणावर व्यवसाय किंवा उद्योग सुरू करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा टप्पा येतो औद्योगिक क्रांती. यामध्ये मोठ्या प्रमाणावर शोध लागले, शोधांची सुरुवात झाली आणि त्यामुळे काय झालं की उत्पादन हे मागणीपूर्वक होऊ लागलं आणि कमी किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तू उत्पादन होऊ लागलं आणि ह्याला आपण काय म्हणतो, औद्योगिक क्रांती असं म्हणतो. म्हणजे हा तसा 1769चा अगोदरचा कालखंड किंवा तेव्हापासून हा कालखंड सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर मुक्त व्यापाराचा काळ. त्यामुळे मागणीपूर्व उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळं आपल्याकडे असलेल्या वस्तू खपवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक किंवा काय इंग्लंड या मुक्त व्यापार पद्धतीचा पुरस्कार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे इंग्लंड या देशात ही संकल्पना पुढे आणली आणि यातून मुक्त व्यापाराचा काळ म्हणजे आपल्याकडे असलेल्या ज्या अतिरिक्त वस्तू आहेत त्या इतर देशांमध्ये विकून मोठ्या प्रमाणावर आपल्याला नफा कसा कमवता येईल हा या पाठीमागचा काळ होता. म्हणून फ्री ट्रेड हा 1850चा हा या काळामध्ये या काळाला भरभराटी आली आणि म्हणून आंतरराष्ट्रीय धोरण कालबाह्य ठरलं गेलं असं या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाटप व्यवस्था की ज्याला मास मार्केटिंग असं म्हणतो. छोटे छोटे दुकानं अनेक ठिकाणी उभारण्यापेक्षा अनेक दुकानं एका ठिकाणी उभारून मास मार्केटिंग करणं म्हणजे जवळजवळ अमेरिकेमध्ये 700 दुकानं एकत्र करून एक मोठी मास मार्केटिंगची संकल्पना आणली आणि त्यामुळे काय झालं की लोकांना कमी किमतीमध्ये एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वस्तू विकत घ्यायला येता आल्या किंवा घेता येऊ लागल्या. त्याला आपण काय म्हणतो, मोठ्या प्रमाणावर वाटप व्यवस्था असं म्हणतो. त्यानंतर आर्थिक क्रांती घडली. जे पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध आहे, या महायुद्धामध्ये जे देश समाविष्ट होते किंवा समाविष्ट होते त्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. जे यामध्ये समाविष्ट नव्हते त्यांचं देखील नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आणि यामुळं काय झालं की सगळ्या देशामध्ये किंवा जगामध्ये सर्वांचंच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आणि यातून भरभराटीला येण्यासाठी आपण उभारी आणण्यासाठी या आर्थिक क्रांतीला सुरुवात झालेली आहे आणि यातून आर्थिक व्यवस्था आपली कशी सुदृढ करता येईल याचा प्रत्येक देशानं प्रयत्न केला. याला आपण आर्थिक क्रांती असं म्हणलं जातं. आणि आताची जी आपण म्हणतो त्याला जागतिकीकरण म्हणतो आपण, ग्लोबलायझेशन. आता हे ग्लोबलायझेशन कशाच्या आधारे झालं, संदेशवहनाची साधनं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली.
उपग्रह व्यवस्था मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. इंटरनेटचं महाजाळं किंवा माहिती महामार्ग, महासंगणक, वेगवान जेट विमानं या ठिकाणी